अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना बघावयास मिळत होती। मात्र जळगावच्या बाजारात आज सोन्याचे दर हे 1000 रुपयांनी घसरले आहे, तर चांदीचे दर हे 3000 रुपयाने घसरले आहे। रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी कच्च्या तेलाकडे आपला कल वळवल्यामुळे सोने चांदीच्या दरात या ठिकाणी घसरण झाल्याचं चित्र या ठिकाणी बघावयास मिळत आहे। अक्षय तृतीयेचा सण हा 2 दिवसावर येऊन ठेपला असून ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दर कमी झाल्याने ग्राहकांमध्ये मात्र मोठा दिलासा ग्राहकांना या ठिकाणी मिळालेला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा स्थानिक बाजारावर परिणाम होताना दिसून येत असून डॉलर मजबूत होत असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने चांदीकडे आपल्या कल वळवल्यामुळे या ठिकाणी सोने चांदीचे दर कमी झालेले आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत सोने तज्ञ गिरीश डेरे आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, काय सांगणार? अक्षय तृतीयेचा सण हा 2 दिवसावर येऊन टेपलेला आहे। जळगावच्या बाजारात सोन्यात 1000 रुपयाची तर चांदीत 3000 रुपयाची घसरण झाली आहे। या घसरणीची नेमकी कारण काय आहेत? रुपयाच्या तुलनेत डॉलर स्ट्रॉंग झालेला आहे आणि गुंतवणूकदारांचा कल परत क्रूड ऑइलकडे वळलेला आहे, त्यामुळे हे थोडंसं रेट हे कमी झालेलं आहे। सर, अक्षय तृतीयेचा सण आता येऊ घातलेला आहे। ग्राहकांसाठी सोनं चांदी खरेदी करण्यासाठी एक मोठा दिलासा आहे का? नक्कीच दिलासा आहे आणि आनंदाची बातमी सुद्धा आहे। दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना याचा फायदा सुद्धा घेता येईल आणि जास्तीत जास्त खरेदी सोन्या चांदीची चांगल्या पद्धतीने खरेदी करता येईल। सर, आजच्या जळगावच्या बाजारात सोने चांदीचे नेमके भाव काय आहेत? 1,59,000 रुपये वीज जीएसटी सोन्याचा दर आहे आणि 2,61,000 रुपये वीज जीएसटी चांदीचा दर आहे। सर, सध्या युद्धजन्य जी परिस्थिती आहे, 2 देशांमध्ये समझोता जर झाला तर आगामी काळात देखील सोने चांदीचे दर वाढू शकतात का? फ्युचरचा विचार करता, लॉंग टर्म साठी जर विचार करता तर नक्कीच सोन्या चांदीचे दर हे वाढलेले दिसतील आपल्याला। सणासुदीच्या काळामध्ये ग्राहक सोने चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात। अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त मानला जातो। मात्र सध्या आता ग्राहकी कशी राहू शकते? ग्राहकी चांगली आहे। सध्या लग्न सराई आहे, अक्षय तृतीया वर्षात एकच दिवस अक्षय तृतीयेचा येत असतो, त्यामुळे खरेदी ही शुभ सुद्धा मानली जाते आणि त्यामध्ये निरंतर वाढ सुद्धा होत जाते। त्या अनुषंगाने सुद्धा गिराईकी सध्या दुकानांमध्ये चांगली आहेत। नक्कीच आज जळगावच्या बाजारात सोन्यात 1000 रुपयाची तर चांदीत 3000 रुपयाची घसरण या ठिकाणी झाली आहे। रुपयाच्या तुलनेत डॉलर कुठेतरी मजबूत झाल्यामुळे, त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी कच्च्या तेलाकडे आपला कल वळवल्यामुळे सोने चांदीच्या दरात या ठिकाणी घसरण झाल्याचं बोललं जात आहे। अक्षय तृतीयेचा सण हा 1 दिवसावर येऊन ठेपलेला आहे, मात्र ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा व आनंददायी बाब आहे। जळगावच्या बाजारात सोने चांदीमध्ये या ठिकाणी घसरण झाल्याचं बघावयास मिळत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।